माझा नंतर आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे लाडके उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या तमाम बहिणी, लाडके भाऊ, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। या राज्याचे पर्यटन मंत्री आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा चालवणारे आपल्या पश्चिम महाराष्ट्र एक तडफदार तरुण नेते आदरणीय शंभूराज देसाई, खोऱ्याचा मानबिंदू, दुष्काळाच्या झळा ज्यांनी सोसलेल्या आहेत, आज ते आपल्या ग्रामीण मंत्री विराजमान झालेले आहेत आणि योगायोगानं आपला माणूस जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आहे असे जयकुमार गोरे साहेब तथा आदरणीय आमदार ताडी साहेब, आमदार साहेब, या तालुक्याचे तरुण आमदार बाबासाहेब देशमुख, आदरणीय पाटील, जयंत कार्यक्रम मंडळी, शिवसेना भाजपचे नेते, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब केदार, तालुका अध्यक्ष दादासाहेब लवटे, गुंडादास काळे, सागर पाटील, सर्व शिवसेनेचे पद, महिला बंगराव ज्यांनी तमाम आणि शेतकरी बांधवा आंबेडकर विचार आज सोने आणि रूपानं अमृत असताना सुरायणानं सुद्धा स्वतःच्या किरण संगीत आज बुद्धिमत्ते सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिलं दर्शन घ्या आणि मग जगाला उजेड द्या, हे सूर्याला सुद्धा आवडला। बुद्धिमत्तेच्या जगाच्या नेतृत्व करणारी क्षमता असलेलं आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र, स्वातंत्र्याची चळवळ एका बाजूने होत असताना, महात्मा गांधींचा अहिंसेचा लढा सुरू असताना, एका बाजूने संपूर्ण देश अहिंसेचा धरून स्वातंत्र्य मिळवत होता, दुसऱ्या बाजूला भगतसिंग, मदनलाल धिंगरा क्रांतिकारी सुद्धा क्रांती करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून येत असताना एक आत्मा मात्र संपूर्ण देशात होता, असा विचारानं भांबवलेला होता आणि त्या आत्म्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर। विचार करत होते, उद्या माझ्या देशाला, भारत मातेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझ्या 35% लोक जी गावकुसाच्या बाहेर राहिलेत, पेक्षाही ज्यांचं हाल जीवन आज केला आहे, ज्यांची अवहेलना केली जाते, अपमान केला जातो, जे वर थुकल्यानंतर सुद्धा ते अपवित्र रस्ता अपवित्र होतो म्हणून त्यांच्या गळ्यात गाडगी बांधली, अशा समाजात काय होणार हा विचार करत नेतृत्व ते डॉक्टर परिषदेतलं बाबासाहेबांचं भाषण वजा घटना ज्यावेळी बाबासाहेबांना सादर केली या देशात करताना, घटनेच्या वेळी पार्लमेंट केलेलं ते आवर्जून तुम्ही भाषण वाचा, त्यांचं पाटबंधारे मंत्री असतात। या देशाचा संपूर्ण आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला, ऊर्जा खात्याचा आराखडा डॉक्टर बाबासाहेब ज्यावेळी सुशुल्क त्यावेळी मी एकच सांगितलं,
ऊर्जेचं बाबासाहेबांचे विचार पुस्तक भेट दिलं असेल, हे वाचा, देशाच्या ऊर्जेचे प्रश्न मिटून जातील. एका बाजूला आहे देशाची चौफेर पाटबंधारे असो, मजूर मंत्री असो, ऊर्जा मंत्री असो, या सर्व ठिकाणी देश तमाम जनता डोळ्यासमोर ठेवून काम. आणि दुसऱ्या बाजूला 33% लोक जी गावकुसाच्या बाहेर होती, त्यांना सन्मानाने विशीच्या आत घातलं आणि पाटलाच्या वाड्या शेजारी आज बनसोडे वाघमाऱ्याचा वाडा हे काम केलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून आहे आमचं साहेब, मी नतमस्तक आहे, तुमचं दर्शन इथून घेतो. पत्र वाचलं सुद्धा तुम्ही नव्हतं, फक्त मी तुम्हाला काना तोंडी म्हणलोय. साहेब, बाबासाहेबांचं स्मारक उभं आहे, 2 कोटी पाहिजे. एका क्षणात साहेबांनी सही मारली, सहस्त्र बुद्धी सांगितलं, 4 दिवसात सांगोल्यात पैसे गेले पाहिजे, तुम्ही दिले, त्यामुळं हे स्मारक उभं आहे. हे स्मारक आहे आमच्या तरुणांसाठी उद्या प्रेरणा, हे स्मारक आहे माझ्या विद्यार्थ्याला स्फूर्ती देणार आहे, हे स्मारक आहे समतेचं आणि समतेसाठी बांधिलकी मानलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेरणेतून उभा राहिलेले स्मारक आहे. साहेब, आम्ही सगळं वेळ घेत नाही, पुन्हा बोलेल, पण कुणालाच दिलं नाही एवढं तुम्ही मला दिलं. आणि अजूनही साहेबांना आकडं माझं माहीत नाही, तर आई शपथ तुम्हाला सांगतो, साहेब ज्यावेळी माझं आकडं बघतील त्यावेळी साहेब डोक्याला हात लावते, एवढं ह्यानं कसं नेलं माझ्यापासून काही कळणार नाही म्हणते. 5,500 कोटीचा 7,000 कोटीला 1 रुपया कमी नाही. समाज मंदिर दिला, अंगोला रुपये आपल्याला आणले, तर 200 कोटी रुपये समाजाला दिलं, परीट समाजाला दिलं, बौद्ध समाजाला 2 कोटी रुपये दिलं, मातक समाजाला 1 कोटी रुपये दिलं, लोणारे समाजाला 2 कोटी रुपये दिलं, हटकर समाजाला 1 कोटी रुपये दिलं. सर्वसाधारण प्रत्येक या ठिकाणी पैसे दिलं. लिंगायत समाजाला सुद्धा या ठिकाणी जवळजवळ 1 लाख रुपये समाज मंदिर बांधण्यासाठी पैसे दिलं. कुठलाही समाज, होलार समाजासाठी 1 कोटी रुपये या ठिकाणी दिले. होलार समाजाचं महामंडळ फक्त सांगोल्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यात साहेबांनी जाहीर केलं, होलार समाजाला मी महामंडळ देणार. शुक्रवारी मेळावा झाला, शनिवारचा सुट्टीचा दिवस गेला, रविवारचा सुट्टीचा दिवस गेला आणि सोमवारच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी होलार समाजाच्या महामंडळाचा GR बाहेर काढला. मी बाहेर बसलो होतो, फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब बाहेर आले, दोघांनी सांगितलं, बापू ही GR घ्या, तुमच्या होलार समाजाचं काम झालं. कार्य तत्पर असे हे आज तेवढ्याच जोरानं राज्याचा कारभार करतात. त्यांच्या खांद्याला खांदा लाव शिंदे साहेब आज काम करतायत. कुणावर टीका करायची नाही, वेळ थांबतो. फक्त जाता जाता एवढं सांगतो, आज साहेब आले, उद्घाटन झाले. हा दिवस तमाम सांगोला वासियांसाठी अजरामर अविस्मरणीय असा दिवस राहील. पुन्हा एकदा शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानून पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब यांचं सुद्धा मनापासून कार्यक्रम स्वीकारल्याबद्दल आभार मानतो. दोन्ही तिन्ही माझे जिवलग मित्र, अवताडे साहेब असो, खरे साहेब, बाबासाहेब देशमुख असोत, ते तर सर्वात जास्त माझे आवडते मित्र आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा सगळ्यात मी मनापासून स्वागत करतो आणि इथंच माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.